एक मिनिट वंचित बहुजन युवा आघाडी त्याचप्रमाणे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन होते। मागील 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पेइंग गेस्ट म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे असतील, निखिल वागळे असतील, यांनी पेइंग गेस्ट म्हणून जी भूमिका निभावली आणि राज्यघटना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान द्या अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून मतदान घेतलं। त्याच्यानंतर आता एक 3 दिवसापूर्वी राहुल गांधी हे अमेरिकेतील वॉशिंग्टन या विद्यापीठामध्ये, जॉर्ज टाउन नावाच्या विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर वी विल बी स्क्रॅपिंग द रिझर्वेशन। दिस इज द नोट ऑफ द राहुल गांधी। व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस? या वाक्याचा अर्थ हा आपल्याला समजला पाहिजे की आम्ही सत्तेत आल्यानंतर या ठिकाणचं भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 15(4), 16(4) मधलं आरक्षण आम्ही संपवू अशा प्रकारची भूमिका जर काँग्रेसचे राहुल गांधी घेत असतील तर त्याच भूमिकेला अनुसरून 1 ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने SC आणि STचं आरक्षण हे क्रिमिलियर त्या ठिकाणी लागू केलं आणि उपवर्गीकरण केलं। राहुल गांधीच्या वाक्याचा परिहास केला जातो असं राहुल मी हे वाक्य सांगतो। मग पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे, ते यूट्यूबला वाक्य उपलब्ध आहे। राहुल गांधीच्या एका प्रश्नाला राहुल गांधी असं म्हणतात, आम्ही व्हेन वी विल कम टू द पार्टी विल कम टू द इन द सेंटर दॅट टाइम रिझर्वेशन वी विल बी क्रॅशिंग और स्क्रॅपिंग। या स्क्रॅपिंगचा अर्थ हाच होतो की आम्ही सत्तेत आल्यानंतर आरक्षण संपवू। आरक्षण संपवू असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं आम्ही या ठिकाणी निषेध करतो। म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे यांना आमची मागणी आहे की त्यांनी हे जे राहुल गांधी यांनी वाक्य वापरलेलं आहे त्यांनी या राहुल गांधीच्या वाक्याचा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी निषेध व्यक्त करावा आणि राहुल गांधी यांना देशातील सगळ्या नागरिकांची, मतदारांची, आरक्षणवाद्यांची, SC ST OBCंची जाहीर माफी मागावी असं असीम सरोदे यांनी सांगावं, ही आमची मागणी आहे। राहुल गांधींचं जे वाक्य आहे की ती समानता आली, सामाजिक न्याय आला, नंतर आम्ही आरक्षण रद्द करू असं त्यांचं वाक्य हे ऐक हा 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 अर्धवट माहिती बाहेर येते असं त्यांचं म्हणणं आहे। एकूण जर त्याच्या अगोदर जर तुम्ही ऐकलात तर समानता आली, सगळ्या विषयानंतर त्यांचं वाक्य असं म्हणलं जातं। असं जर त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी पंडितजी जवाहरलाल नेहरू यांचं 1961 सालचं वाक्य वाचावं, 1985 सालचं राजीव गांधींचं वाक्य वाचावं। त्यांचे दोन्ही वाक्य हे आजच्या राहुल गांधी यांच्या वाक्याशी समर्पक आहेत की आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण संपू। असं जर त्यांचं म्हणणं असेल की समानता आल्यावर, सामाजिक सलोखा वाढल्यावर आम्ही आणू, तर मागील 70 वर्ष काँग्रेसची सत्ता होती तेव्हा आपण काय झोपले होते का? मागच्या 70 वर्षामध्ये तुम्हाला काँग्रेसची सत्ता असताना सामाजिक समतोल राखता तुम्हाला आला नाही। हा सामाजिक समतोल तुम्ही कधीच राखू शकत नाही। जे तुमच्या पोटात होतं ते तुमच्या ओठात आलेलं आहे। जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं, जे राजीव गांधींनी सांगितलं, त्याचीच रेष आरक्षण संपवण्याची हे तुम्ही ओढताय आणि त्या आरक्षण संपवण्याचं समर्थन हे ॲडव्होकेट असीम सरोदे असतील किंवा निखिल वागळे असतील, हे जे महाविकास आघाडीचे पेइंग गेस्ट आहेत हे त्यांची रेग ओढतात असं आमचं म्हणणं आहे। बरं, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे या ठिकाणी होते, त्यांनी बाईट दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे तुमचं आंदोलन हे भाजप पुरस्कृत आहे। काल भाजपने राज्यभर आंदोलन केलं आणि आज तुम्ही करायला लागलेलं भाजप आमच्या ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची ट्विट बघा। बाळासाहेब म्हणतात की काँग्रेस इज इक्वल टू भाजप। काँग्रेस इज इक्वल टू भाजप म्हणजे काय? जे काँग्रेसने 70 वर्ष आरक्षण दबवण्याचा प्रयत्न केला तेच आता BJP पण करत आहे। आम्ही BJPच्या पण विरोधात असू, हे पण आम्ही सांगतो। या देशातला कोणताही पक्ष असेल, कोणताही नेता असेल, तो आरक्षणाच्या विरोधात जर बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही। आम्ही रस्त्यावरची लढाई